योद्धा न्यूज चॅनल। महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी वामन बाजारे यांची निवड। पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत। महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी श्री वामन बाजारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील प्रशिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। बढतीचे कारण आणि अनुभव। श्री वामन बाजारे हे गेल्या 20 वर्षांपासून पुणे जिल्ह्यात महिला आणि बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या राबवत आहेत। यशदा शासकीय प्रशिक्षण संस्थेअंतर्गत त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे। यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण पंचायत राज बळकट करणे, लोकसहभागातून ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करणे, 15व्या वित्त आयोगाबाबत मार्गदर्शन, ग्रामीण व आदिवासी भागात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, प्रशिक्षकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य। निवडीनंतर बोलताना वामन बाजारे यांनी सांगितले की महासंघाचे राज्याध्यक्ष श्री कैलास चौधरी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात प्रशिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध राहतील। प्रशिक्षकांचे संघटन मजबूत करून त्यांना न्याय मिळवून देणं हेच त्यांचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे, ज्यात प्रामुख्यानं सर्जेराव पिंगळे पाटील आदर्श माजी सरपंच, गुळाणी नगरी संदीप पिंगळे पाटील राज्यस्तरीय आदर्श संगणक पुरस्कार विजेते अनिल बोराडे केंद्र प्रमुख, बांबळे सर व सुपे सर आदर्श शिक्षक, उज्ज्वलाताई पिंगळे पाटील केंद्र मुख्याध्यापिका यांसारख्या अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री बाजारे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। आमचे जिगरी मित्र आणि आमचे जवळचे पाहुणे वामनराव बाजारे सर यांची महाराष्ट्र राज्य प्रवीण शिक्षक महासंघ पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो। आज या सत्कार समारंभाच्या दिवशी केंद्र प्रमुख आमचे पाहुणे बोराडे सर, त्याचप्रमाणे बांबळे सर आणि आदर्श शिक्षक सुपे सर, त्याचप्रमाणे शिव कॉम्प्युटरचे सर्व संदीप पिंगळे सर, हे सर्व जण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचंही पुन्हा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आणि आमचे जे मित्र ज्यांची निवड झाली पुणे जिल्हा प्रवीण प्रशिक्षक महासंघावरती, त्यांनी जी कामं केली ती गेली 15 ते 20 वर्ष ग्रामपंचायत सरपंच प्रशिक्षण, त्याचप्रमाणे यशदा शासकीय प्रशिक्षण संस्थेअंतर्गत ग्रामीण पंचायत राज ग्रामपंचायत विकास आराखडे लोक सहभागातून तयार करणे, विविध शासकीय योजनांची ग्रामीण आदिवासी भागात अंमलबजावणी करणे, त्याचप्रमाणे 15वा वित्त आयोग इत्यादी बाबत मार्गदर्शन करणे यासारखे कार्य त्यांनी आतापर्यंत केलेले आहे। आणि आज त्यांची पुणे जिल्ह्यातील जवळजवळ पुणे जिल्ह्यात प्रशिक्षणाच्या विविध समस्या महासंघ अध्यक्ष श्री कैलास चौधरी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आणि त्यांच्याकडं हे अध्यक्षपद जवळजवळ आपल्या पुणे जिल्ह्याचं संपूर्ण दिलेलं आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करतो। मी वैयक्तिक माझ्या पिंगळे परिवार, उपसरपंच गुळाणी, आदर्श उपसरपंच, मी त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस
खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.